नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत केसरी चॅप्टर 2 या सिनेमाबद्दल. या सिनेमाची स्टोरी रिअल स्टोरीवर आधारित आहे, त्यावर बेस्ड आहे. तर जाणून घेऊया हा सिनेमा कसा आहे, हा सिनेमा बघण्यासारखा आहे की नाही, की अवॉइड करण्यासारखा आहे, की आपण OTTवर पाहायचं आहे. अक्षय कुमारने याच्यात कशी ॲक्टिंग केलेली आहे, फॅमिली सकट हा सिनेमा बघू शकतो का नाही, हे आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम हा सिनेमाला रेटिंग ॲडल्टचं दिलेलं आहे. तर हा सिनेमा आपण वयस्कर लोकांनीच बघण्यासाठी आहे, हे तर सिद्ध होतच आहे. तर ह्या सिनेमाची स्टोरी आहे 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला होता, जनरल डायर यांनी केलेला, त्यावर आधारित हा सिनेमा आहे. त्यानंतर जी केस झाली, मिस्टर शंकर नारायण यांनी जी केस केली ब्रिटिशांच्या विरुद्ध, आणि त्या जनरल डायर यांना शिक्षा झाली की नाही, ते त्या केसमधून सुटले की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल. तर ही होती शॉर्ट स्टोरी. आता ह्याच्यात अक्षय कुमार यांनी शंकर नारायण यांचा रोल केलेला आहे. अतिशय सिरियस भूमिकेत तुम्हाला ते सुरुवातीपासून दिसतील. तर त्यांचा प्रवास खरं सांगायचं तर ह्या सिनेमात आपल्याला दिसतो. एक मोठी व्यक्तिरेखा यात त्यांनी साकारलेली आहे. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा ते नामांकित वकील होते. त्यांना चांगली पदवी मिळालेली असते, जी भारतीयांना मिळत नव्हती. तसेच तर त्यांना हे सगळं असताना सुद्धा जेव्हा त्यांना जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये जे काही झालेलं आहे, सत्य परिस्थिती कळते, तेव्हा ते भारतीयांच्या बाजूने उभे राहतात ब्रिटिशांच्या विरुद्ध, आणि त्या केसमध्ये स्वतःला झोकून देतात. हे आपल्याला या सिनेमात दिसतं, आणि ते अक्षय कुमार यांनी चांगल्या प्रकारे सादर केलेलं आहे. जसं त्यांनी वीर पहाड याचा जो सिनेमा होता स्काय फोर्स, त्याच्यात केलं होतं, तसंच त्यांनी इथेही केलेलं आहे. तर हा सिनेमा सिरियस आहे. हा सिनेमा पाहताना आपल्याला राग येतो, आतून राग येतो. छावा सिनेमा पाहताना आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं, पण हा सिनेमा पाहताना आपल्याला राग येतो, वाईट वाटतं ते सगळं पाहून, की कशा प्रकारची आपल्याला वागणूक दिली गेली होती त्यावेळेस, आणि कशा प्रकारे तिथे शीख भाऊबंदांना मारलं गेलं होतं. सो हेच सगळं आपल्याला या सिनेमात दिसणार आहे, ज्याबद्दल पुस्तकांमध्ये, हिस्ट्रीच्या पुस्तकात माहिती नाही आहे, ती माहिती याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असा हा सिनेमा आहे, सिरियस आहे. जर तुम्हाला एंटरटेनमेंटच्या हिशोबाने जायचं असेल तर तुम्ही नका जाऊ, पण तुम्हाला माहितीपर काही रिॲलिटी बेस सिरियस विषय बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही या सिनेमाला जाऊ शकता. वन टाईम नक्कीच वॉच करू शकता. सो असा हा सिनेमा आहे. ह्याचा जो फर्स्ट हाफ आहे तो पूर्णपणे त्यांनी पार्श्वभूमी सादर केलेली आहे, एक एक व्यक्तिरेखा मांडलेली आहे, यामध्ये जातो. जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये आपला जे कोर्ट ड्रामा आहे तो दिसतो. ह्या सिनेमाचा परमोच्च बिंदू म्हणजे ह्याचा शेवट आहे, ज्याच्यात तुम्ही नक्कीच खुश व्हाल. त्याचा परमोच्च बिंदू पाहून तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल. सो असा हा सिनेमा आहे. या सिनेमाला मी रेटिंग देईन 5पैकी 3. तुम्ही जर हा सिनेमा पाहिला तर तुम्हाला कसं वाटलं हेही कळवा. तुमचे प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू सो मच.